नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर आता तुम्ही मला व्हिडिओ बघून कळालंच असेल की आपण मस्त असं हे इडलीचं सांबार बनवणार आहोत. अगदी साऊथ इंडियन स्टाईलमध्ये सेम टू सेम तुम्हाला तीच टेस्ट लागणार आहे. तर सेम तीच रेसिपी असणार आहे. चला तर मग आता आपण सुरू करूया रेसिपीला. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कुकरमध्ये ज्या ज्या आपल्याकडे अवेलेबल भाज्या असतील त्या घ्यायच्या. म्हणजे ज्या ज्या भाज्या या सांबारसाठी लागतात तर त्या ह्या आहेत की यात मी शेवगाची शेंग घेतलेली आहे, बटाटा आहे, वांगी आहेत, त्यातच मी 2 टोमॅटो बारीक कट केलेले टाकलेले आहे. तर इथं आपण फक्त टोमॅटो टाकलेला आहे. तर याच्यामध्ये कांदा टाकला तरी सुद्धा चालेल, पण आपण मस्त अशी कांद्याची फोडणी देऊया. त्यासाठी मी कांदा इथं स्किप केलेला आहे. आता आपण फोडणीसाठी कांदा वापरायचा आहे. तर इथं आपण ह्या सर्व भाज्या टाकल्यात. त्यानंतर मी इथं तुरीची डाळ वापरलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि कुकरला मस्त अशा या भाज्या आता शिजवून घ्यायच्या. तर कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या द्यायच्या. तर साधारण एक 3 शिट्ट्या दिल्यानंतर तुम्ही बघू शकता हे मस्त असं शिजून तयार झालेलं आहे. तर हे आता आपण साईडला ठेवून देऊया. तर आता आपण मस्त अशी सांबारला फोडणी द्यायची एकदम छानशी. तर मी गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं जास्त वापरलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर मी त्याच्यात जिरं टाकलेलं आहे. तर अर्धा चमचा जिरं आहे. जिरं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकायचा आणि तो तेलात चांगला परतून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकताय कांदा छान तेलात परतलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी ही लाल मिरची टाकलेली आहे. लाल मिरची आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायची आहे. जर लाल मिरची नसेल तर हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर मी इथं कढीपत्ता घेतलेला आहे. तर त्या फोडणीत आपण कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद अर्धा चमचा वापरलेली आहे. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट वापरायचं आहे. तर लाल तिखट आपलं घरामध्ये जे रेग्युलर आपण चटणी वापरतो, कांदा लसूण चटणी असते ती याच्यामध्ये मी वापरलेली आहे. तर ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं तिखट जर सांबार हवं असेल तर थोडीशी चटणी एक्स्ट्रा तुम्ही टाकू शकता. तर हे छान आपलं मसाले टाकून झालेत. तर त्यानंतर हे मी मिक्स केले आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हा मसाला आता आपण छान शिजवून घ्यायचा आहे. मसाला म्हणजेच ही आपली फोडणी आहे तीच आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय. तर इथं मी स्मॅशरच्या साह्याने थोडंसं हे स्मॅश करून घेतले आणि हे सांबार आता आपण ही फोडणी जाता हे ओतणार आहोत. तर हे छान शिजलेलं आहे आणि छान शिजलं असेल तर त्याची टेस्ट या सांबाराला मस्त येणार आहे. त्यामुळं एखादी शिट्टी एक्स्ट्रा जरी झाली तरीसुद्धा चालेल, पण ह्या मस्त ज्या आपण सगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत त्या छान शिजल्या पाहिजेत. तर तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे. जर आणखीन तुम्हाला याची क्वांटिटी वाढवायची असेल तर थोडंसं गरम पाणी करून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर मी थोडंसं गरम पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आता ते हे आता सर्व छान मिक्स झालेलं आहे. तर आता आपण काय करायचं याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि याला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे. बारीक गॅसवरती याला छानशी उकळी काढायची आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण गॅस बंद केलेला आहे. मस्त असा या सांबाराला छानसा कटसुद्धा आलेला आहे आणि आपलं हे सांबार आता रेडी झालेलं आहे खाण्यासाठी. तर इथं तुम्ही बघू शकता मी इडलीसाठी जे पीठ भिजवलेलं आहे तर ते कसलं भारी असं त्याचं फुगलेलं आहे तुम्ही बघू शकता. तर आता उन्हाळा असल्यामुळं पीठ मस्त होऊन जातं जरी आपण कमी वेळेत जरी ते भिजत घातलं असेल तरी. त्यानंतर मी त्याच पिठाचे इथं छोटे छोटे हे तुम्ही स्पंज डोसा म्हणू शकता इथं बनवलेलं आहे. त्यानंतर एकीकडे इडली आपण बनवायला ठेवलेली. तर इडली तर कसली भारी एकदम सॉफ्ट झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर ही इडलीसुद्धा इतकी स्पंजी आणि असली टेस्टला सुद्धा भारी झालेली. तर या इडलीची रेसिपीसुद्धा मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर मस्त असा हा सांबार आपण बनवलेला आहे इडलीसोबत खाण्यासाठी. तो एकदम अप्रतिम झालेला आहे. त्याची टेस्ट सेम तुम्हाला साऊथमध्ये जशी मिळते सेम तीच टेस्ट लागणार आहे. तर याच्यामध्ये आता आपण मस्त सांबार बनवलेलं आहे. तर मी इथे एका डिशमध्ये इडली ठेवलेले आहेत जे आपण बनवलेले आहेत आणि त्याच्यावरती मस्त असं हे सांबार टाकून या इडलीचा मस्त असा आस्वाद घ्यायचा आहे आपण. चला तर आपली ही सांबारची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा.
तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्की ही सांबाराची रेसिपी आवडणार अशीच ही रेसिपी आहे. तर चला, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.